अशा सूत्रासंदर्भात सरकारनं काढलेले जीआर रद्द डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करून पुढील निर्णय घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। 5 जुलैचा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, मोर्चा निघणार नाही पण ठाकरे हाच ब्रँड। सरकारनं हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्यानंतर संजय राऊत यांचं ट्विट। फडणवीसांनी घेतलेला निर्णय शहाणपणाचा, ठाकरे एकत्र येणार याचा सरकारनं धसका घेतला, संजय राऊत यांचा ट्विट करत टोला। मराठी जनतेच्या रेट्यामुळे सरकारनं निर्णय मागे घेतला, हे सरकारला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही। नव्या समितीचा अहवाल काहीही येऊ, सक्ती खपवून घेणार नाही। सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरेंचं ट्विट। मोर्चात मराठी माणसाची ताकद दिसू नये म्हणून जीआर रद्द, समिती कुणाचीही नेमा, हिंदी सक्ती होणार नाही। सरकारनं हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। दोन्ही जीआर रद्द झाल्याच्या निर्णयानंतर मनसेचा जल्लोष, राज ठाकरेंच्या घराबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडले। हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्यानंतर पुण्याच्या गुडलक चौकात मनसेकडून जल्लोष, कार्यकर्त्यांकडून एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा। राज ठाकरेंची आज सकाळी 11 वाजता मनसे नेत्यांसोबत बैठक, बैठकीनंतर राज ठाकरे माध्यमांशी बोलण्याची शक्यता। हिंदीबाबतचा जीआर मागे घेतल्यानंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। 5 तारखेच्या मोर्चाऐवजी विजयी सभा होणार, 5 तारखेच्या सभेत सर्वांनी सहभागी व्हा, मराठी बांधवांना उद्धव ठाकरेंचं आवाहन। आम्ही मान्यता दिली असती तर सरकारनं आणखी गोष्टी आणल्या असत्या, 5 तारखेला मोर्चा नाही पण विजयी रॅली निघावी अशी इच्छा, सरकारनं जीआर मागे घेतल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। हा मराठी माणसाचा, महाराष्ट्रातील जनतेच्या एकजुटीचा विजय, मराठी माणूस एकजूट झाला तर तो काय करू शकतो याचं ही घटना उदाहरण। हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचं ट्विट। मराठी एकजुटीचा विजय असो, मराठी माणसापुढे सरकार झुकलं, ही ताकद मराठी जनतेची। हिंदी भाषेबद्दलचे दोन्ही जीआर रद्द झाल्यानंतर मनसे नेते गजानन काळे यांचं ट्विट। शैक्षणिक धोरणासाठी 2020 मध्ये उद्धव ठाकरेंनी समिती नेमली, माशेलकरांच्या नेतृत्वात त्यात अनेक मान्यवर होते। या समितीने 101 पानांचा अहवाल ठाकरेंना सादर केला आणि तो स्वीकारला गेला, फडणवीसांची माहिती। भाजप ही अफवांची फॅक्टरी, माझ्या अध्यक्षतेखाली फक्त अभ्यास समिती नेमली गेली, माशेलकर समितीनं दिलेला अहवाल आम्ही पान उघडूनही पाहिला नाही, खोटं कशाला बोलता। ठाकरेंच्या काळात जीआर काढला गेल्याच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। विरोधकांच्या पत्रात शुद्धलेखनाच्या 24 चुका, बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकल्यानंतर असं होतं, फडणवीसांचा टोला। पण पत्रावर भास्कर जाधवांची सही नाही अशी ही टिप्पणी। त्या पत्रात 5-3-2 अशा प्रकारे विरोधकांच्या सह्या असल्याकडे सुद्धा वेधलं लक्ष। माझ्या शुभेच्छा, ठाकरे बंधूंनी एकत्र राहावं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर फडणवीसांचा टोला। पक्षाची गळती थांबवण्यासाठी आता युती करतायत, मुख्यमंत्री असताना मनसेला संपलेला पक्ष म्हणून हिणवत होते। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला। ठाकरेंच्या पक्षातील नेते महायुतीत येत आहेत, त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यानं निवडणुकीत फरक पडणार नाही, गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। येणाऱ्या काळात ठाकरेंचा पक्ष शिल्लक नाही यातच शंका, पडळकरांचा टोला। आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो तर यांना काय त्रास, शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, तर एका विषयानं मराठी माणसाला एकत्र केल्याबद्दल फडणवीसांचे आभार, ठाकरेंचा टोला। जीआर रद्द झाला तरीही मोर्चा निघणारच असंही केलं स्पष्ट। चहापानाच्या कार्यक्रमातील उपमुख्यमंत्री शिंदे आणि महसूल मंत्री बावनकुळे यांच्यातील संवादाचा व्हिडिओ समोर। या व्हिडिओत मला काय विचारताय तुम्ही लोक अशी शिंदेंकडून बावनकुळेंना विचारणा। हा संवाद नेमका कोणत्या विषयावर याची चर्चा सुरू। दोन्ही शिवसेना आणि मनसेनं एकत्र आलं पाहिजे, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांचं पुन्हा वक्तव्य। मराठी भाषा संकटात नाही, मराठी माणूस संकटात आहे अशी प्रतिक्रिया। राज्याचं पावसाळी अधिवेशन आजपासून, शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण आणि हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। ठाकरेंच्या मोर्चात भास्कर जाधव दिसले नाहीत, विरोधकांच्या पत्रावर भास्कर जाधवांची सही नाही, भास्कर जाधवांच्या अनुपस्थितीवरून फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। संजय राऊतांमुळे 25 वर्षांची भाजप आणि शिवसेनेची युती तुटली, आज बाळासाहेब असते तर चपलेनं मारलं असं, योगेश कदम यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल। जो तो आपला पक्ष वाढवण्यासाठी तयारी करतोय, महायुतीत ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार जागा घेतल्या तर आम्ही 100% युती करायला तयार, अन्यथा एकला चलोसाठी शिवसेनेची तयारी पूर्ण, शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची प्रतिक्रिया।
डोंबिवलीत आमदार रवींद्र चव्हाण यांच्या समर्थकांची बॅनरबाजी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवडीची घोषणा होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, रवींद्र चव्हाण यांच्या अभिनंदनाचे बॅनर. नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाही. केस घेतल्या, जेलला गेले, मारामारी केली, मर्डर सगळं झालंय. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंचं धक्कादायक वक्तव्य. नारायण राणेंबाबत गोगावले खरं बोलले. ठाकरेंच्या सेनेचे नेते वैभव नाईक यांची प्रतिक्रिया. राणेंनी संघटना अशाच गोष्टीतून वाढवल्याचंही वैभव नाईकांचं वक्तव्य. नारायण राणेंवर मर्डर केसचा कोणताही पोलीस रेकॉर्ड नाही. कदाचित गोगावलेंना पूर्ण माहिती नसेल. गोगावलेंच्या ज्ञानात भर घालणार. गोगावलेंच्या वक्तव्यावर नितेश राणेंची प्रतिक्रिया. गोगावलेंकडून बोलण्याच्या आवेशात तो उल्लेख झाला. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. राणेसाहेब मार्गदर्शक आहेत. त्यांच्या नेतृत्वावर दोन्ही पक्षातील लोकांचा विश्वास असल्याचंही वक्तव्य. गोगावलेंनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं दुर्दैवी. अनवधानानंही असं वक्तव्य येऊ नये. भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. मर्डर करून उंचीवर जाता येत नसतं, नाहीतर गँगवॉरवाले असेच राजकारणात आले असते, अशीही प्रतिक्रिया. खून करणं आणि खुनाचे आरोप असणं हे वेगवेगळं आहे. त्यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ लावू नये. मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून गोगावलेंच्या वक्तव्यावर सारवासारव. पोलिसांनी दोघांची चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेतली पाहिजे. पंतप्रधानांच्या सुरक्षेलाही धोका आहे. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. कॅबिनेट बैठकीत मंत्री नितेश राणेंनी भरत गोगावलेंना सुनावलं. गोगावलेंनी खासदार नारायण राणेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून नितेश राणेंकडून कान उघडणी. मंत्री भरत गोगावलेंनी नितेश राणेंची माफी मागितल्याची सूत्रांची माहिती. अकोल्यात जयकुमार गोरे यांनी घेतली जिल्हा परिषद विकास कामांची आढावा बैठक. जयकुमार गोरेंकडून 7 कलमी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून खंत व्यक्त. आढावा बैठकीसाठी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून निमंत्रण न आल्यानं मिटकरींकडून नाराजी व्यक्त. एकनाथ शिंदेंच्या सर्व मंत्र्यांच्या नावावर 100 कोटी तर त्यांच्या ड्रायव्हरच्या नावावर 50 कोटी रुपये मिळतील. भुमरेंच्या ड्रायव्हरवरील आरोपांवर इम्तियाज जलील यांची टीका. ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेले संजय लाखे यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये चर्चा. लाखेंनी राऊत आणि अंबादास दानवेंवर पक्षातून डावलण्याचा आरोप करत केलाय पक्षाला रामराम. विलेपार्लेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरे शिवसेनेच्या 300 कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 सरपंच आणि 300 कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत केला पक्षप्रवेश. पंचायत समितीच्या उपसभापती भीमाबाई गरुड यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. नंदुरबारच्या तळोदामध्ये पालिका निवडणुकीसाठी भाजप इच्छुक उमेदवारांचा सर्व्हे करणार. ज्यांचं काम चांगलं असेल त्यांना उमेदवारी दिली जाणार. आमदार राजेश पाडवींच्या सूचना. तळोदा नगरपालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी राजेश पाडवी मैदानात. जमील शेख यांच्या कुटुंबियांची अंबादास दानवेंनी घेतली भेट. जमील शेख यांची 2020 मध्ये ठाण्यातील राबोडीत गोळ्या घालून हत्या. जमील शेख यांच्या कुटुंबियांनी माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर केले होते हत्येचे आरोप. मनसे नेते प्रकाश महाजन आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंची भेट. चंद्रकांत निवासस्थानी दोघांमध्ये मोर्चाच्या वेळेवरून झाली चर्चा. 29 ऑगस्टला मुंबई गाठायची. अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांसमोर मनोज जरांगेंचा निर्धार. 27 ऑगस्टला निघायचं आणि न थांबता 2 दिवसात मुंबईला जायचं. जरांगेंची बैठकीत घोषणा. रामदास आठवलेंनी घेतली अंतरवाली सराटीत जरांगेंची भेट. जरांगेंनी मुंबई गाठायची अशी घोषणा केल्यानंतर आठवलेंनी घेतली जरांगेंची भेट. धुळ्यातील शिवभोजन चालकांचं 3 महिन्यांचं बिल थकलं. गोरगरिबांवर उपासमारीची वेळ. शासनानं त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची शिवभोजन चालकांची मागणी. मनोज जरांगेंचा हा बालहट्ट. मात्र सरकारनं आता या झुंडशाहीला बळी पडू नये. लक्ष्मण हाकेंची मागणी. मनोज जरांगेंना शरद पवारांची फूस आहे, हाकेंचा आरोप. अजित पवार महाजातीयवादी नेता. सारथीबाबत जी तत्परता दाखवली ती तत्परता महाज्योतीसाठी का नाही, लक्ष्मण हाकेंचा सवाल. सारथीच्या इमारतीत 2 मजले महाज्योतीच्या कार्यालयासाठी देण्याची ही मागणी. लक्ष्मण हाके, तुम्ही उठसूट शरद पवारांवर घसरू नका, नाहीतर घसरता घसरता तोंड फुटेल. सचिन खरात यांची लक्ष्मण हाकेंवर टीका. मुंबईत मनसेच्या बॅनरवर भाजप मंत्री अशोक उईकेंचा फोटो. उईकेंच्या मराठीबाबतच्या भूमिकेचा बॅनरवर उल्लेख. आधी अजित पवार आणि मग उईकेंच्या भूमिकेसंदर्भात बॅनरबाजी.
मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर वर्षा गायकवाड यांनी स्थापन केलेल्या समितीत जगताप हंडोरे यांना वगळलेल्या नेत्यांची हायकमांडकडे तक्रार. खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाची चौकशी होणार. 150 कोटी वादग्रस्त जमिनी प्रकरणी होणार चौकशी. सालारजंग वंशजांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती. चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना त्यांच्याच पक्षातील आमदारांना फटकारलं. विचारधारा पटत नसल्यास राजीनामा द्यावा, अन्यथा कारवाईसाठी पक्ष समर्थ. इद्रिस नाईकवाडींकडून संग्राम जगताप यांच्या राजीनाम्याची मागणी. विनयभंग प्रकरणावरून बीड जिल्हा बंदचा निर्णय मागे. दोन्ही आरोपींना अटक झाल्यानं बीड बंदचा निर्णय मागे. आंदोलक सचिन उबाळे यांच्याकडून आंदोलन रद्द. किल्ले रायगडावरील धनगर वस्तीला पुरातत्व विभागाकडून नोटीस. आमदार गोपीचंद पडळकर यांची धनगर वस्तीला भेट. हजारो वर्षापासून धनगर समाज डोंगराळ भागात राहतो, त्यांना हटवणं अन्यायकारक. पडळकर यांचा इशारा. मंत्री उदय सामंत यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी. सामंतांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कामात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचं वर्चस्व. 18 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय. विजयाचा गुलाल उधळत महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. कारल्यातील एकविरा मंदिरात 7 जुलैपासून ड्रेस कोड लागू होणार. मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी निर्णय घेतल्याची विश्वस्त बाळेमामा म्हात्रे यांची माहिती. धाराशिवच्या वाशीमधील तांदळवाडीच्या शेतकऱ्यांचं पवनचक्की कंपनी विरोधात उपोषण सुरू. उपोषण करणाऱ्या 2 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली. दोघांवर वाशीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा सत्कार. सेवानिवृत्त झाल्यानं सुजाता सौनिक यांचा सत्कार. प्रशासनातील जबाबदाऱ्या कुशलतेनं पार पाडल्याबद्दल अभिनंदन. हार घातलेल्या फोटोवरून छोटा पुढारी घनश्याम दराडेचा संताप. ट्रोलर्सवर कारवाई करा, नाहीतर 10 दिवसात आत्महत्या करेन. घनश्याम दराडेची श्रीगोंदा पोलीस स्थानकात तक्रार. आलापल्ली सिरूंच्या राष्ट्रीय महामार्गावर पहिल्या पावसातच जुना मार्ग वाहून गेला. भंबारा नाल्याजवळ रस्ता वाहून गेला. जुना राष्ट्रीय महामार्ग वाहून गेल्यानं वाहतूक झाली होती ठप्प. येरवड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृह स्थलांतरित करण्याच्या हालचाली. वसतिगृह स्थलांतरित करू नये, विद्यार्थ्यांची मागणी. स्थलांतरणाचा निर्णय रद्द करा, अन्यथा अन्नपाणी त्याग आंदोलन सुरू राहणार. विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील शिरपूर ते वनावल बाळदे रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांची दुरुस्ती होत नसल्यानं विद्यार्थ्यांनी केक कापत वाढदिवस साजरा. प्रशासन आता तरी जागा होऊन खड्डे बुजवणार का, विद्यार्थ्यांचा सवाल. धुळ्याच्या देवपूरमधील गुलमोहर कॉलनीत रस्तेच नाही. महिलांची पालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याकडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. लवकरच रस्ता दुरुस्त करा, अन्यथा आंदोलन करू, महिलांचा इशारा. बीडच्या सुरडीमध्ये जपानी भाषा प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन. कंपनीचे मालक रोदो रयतो यांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन. नंदुरबारमध्ये समाधानकारक पाऊस होत असल्यानं तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ. तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे 3 मीटरनं उघडले. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात खरीपाच्या 65% पेरण्या पूर्ण. आतापर्यंत 50,929 हेक्टरवर खरीपाची पेरणी. अमरावती शहरात फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी सुरू. आमदार रवी राणा यांच्याकडून धूर फवारणीचा शुभारंभ. नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. मुसळधार पावसामुळे झाडं कोसळली. 2 राज्यांना जोडणाऱ्या नेत्रंग शिवाळे राष्ट्रीय महामार्गावर झाडं कोसळल्यानं वाहतुकीला अडथळा. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बरड गावात भक्तिमय वातावरणात आगमन. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. बारामतीच्या पिंपळीत संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याला मेंढ्यांचं रिंगण. मेंढ्यांचं रिंगण पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं परंडा शहरात भक्तिमय वातावरणात आगमन. भाविकांची एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी. पंढरपुरात आषाढी यात्रेआधीच पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची गर्दी. दर्शन रांगेत जवळपास 35 ते 40 हजार भाविक उभे. दर्शन रांग मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरापर्यंत गेली. करमाळा तालुक्यातील रावगाव येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी मोफत सेवा. मोफत फूट आणि बॉडी मसाज. मोफत इस्त्री कपड्यांची सेवा. पंढरपुरात आषाढी वारी निमित्तानं भक्तांच्या सुरक्षेसाठी 150 सीसीटीव्ही कॅमेरे. मंदिर परिसर, चंद्रभागा, वाळवंट, गोपाळपूर, पत्राशेड प्रदक्षिणा मार्गावर लक्ष राहणार. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील 4 प्रमुख दरवाजांना चांदीनं मढवण्याच्या कामाला सुरुवात. 4ही दरवाजांना मिळून 120 किलो चांदी लावली जाणार.
संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरात आगमन. पालखीच्या स्वागतासाठी हजारो सोलापूरकर एकवटले. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी फलटण इथून बरडच्या दिशेनं मार्गस्थ. गावागावांच्या वेशीवर ग्रामस्थांकडून माऊलींचं स्वागत. जळगावातील कॅरम लीग स्पर्धेचं आयोजन. मकरा चॅलेंजर्स संघाचे मालक युसुफ मकरा चॅलेंजर्सनं विजेतेपद पटकावलं.